नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर बी.एन. थोरात, सहाय्यक प्राध्यापिका, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग. आज आपण द्रवरूप दुधापासून पेढा कसा बनवायचा किंवा तयार कसा करायचा हे पाहणार आहोत. तर यासाठी सुरुवातीला पेढा बनवण्यासाठी आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पेढा बनवायचा आहे तर त्यासाठी जास्त क्वांटिटी दूध घ्यायला लागेल. तर मी इथं 2 लिटर दूध घेतलेलं आहे. दूध घेताना एक लक्षात ठेवायचं की तुम्ही गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध प्रेफर करू शकता, पण आपण इथं म्हशीचं केलंय. कशासाठी की म्हशीच्या दुधामध्ये जास्त प्रमाणात जे काही फॅट असेल आणि सॉलिड नॉट फॅट हे 2 कंटेन आहे हे चांगल्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे आपल्याला जो काही आपला फायनल पदार्थ बनणार आहे त्याची रिकव्हरी चांगल्या प्रमाणात मिळते. तर इथे 2 लिटर म्हशीच्या दुधापासून हे सुरुवातीला आपल्याला बेस्ट प्रोडक्ट म्हणून खवा बनवायला लागेल आणि खव्यानंतर आपल्याला पेढा बनवायला लागेल. तर इथं जे काही मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे हे नॉन स्मोकी फायर वरती बॉइलिंगसाठी ठेवलेलं आहे. इथं मी हा नॉन स्मोकी फायर म्हणजेच या गॅसचा वापर करत आहे. गॅसचा वापर याच्यासाठी करत आहे की माझा जो काही फायनल प्रोडक्ट तयार होणार आहे खवा बेस्ट प्रोडक्ट हा चांगला उत्कृष्ट प्रतीचा तयार व्हावा, याला कुठल्याही प्रकारचा वास, दुर्गंध किंवा जळालेला वास सुद्धा लागू नये यासाठी. जर तुम्ही स्मोकी फायरचा वापर केला तर त्याचा वास, धूर तुमच्या फायनल प्रोडक्टला लागतो आणि फायनल प्रोडक्टला लागल्यामुळे जो तुमचा फायनल प्रोडक्ट तयार होणार आहे हा जसा पाहिजे आपल्याला क्वालिटी बेस्ड तर तो मिळत नाही. तर इथे ही माझी प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आता हे करत असताना आपल्याला कंटिन्युअस 100 RPM सतत 100 RPM ला आपल्याला काय करायचंय, त्याला स्टेरिंग करायचे आहे आणि त्यासाठी खुंटीचा वापर करायचा आहे किंवा घरी तुमच्या जे काही लांब पळी असेल किंवा उलटणं असेल याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. हा वापर कशासाठी करायचा, ज्यावेळेस हे कंटिन्युअस हाय हिटिंग वरती बॉइलिंग होत आहे तर ज्या पॅन मध्ये तुम्ही घेतलेला आहे ह्या पॅनला हे दूध लागू नये किंवा लागल्यानंतर जर हाय फ्लेम वरती हे जळण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्याचाच वास काय होतो त्या दुधाला आणि तयार होणाऱ्या फायनल प्रोडक्टला लागतो. तर तो लागू नये म्हणून आपल्याला 100 RPM ला काय करायचंय, कंटिन्युअस ढवळण्याची जी काही प्रोसेस आहे ही चालू ठेवायची आहे. तर खवा कसा तयार झालाय हे कसं ओळखणार, आता इथे पाहू शकता तुम्ही. हा माझा अगदी फायनल स्टेज आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारचा खवा तयार झालेला आहे आणि हा खवा तयार झाल्यानंतर आपल्याला हे दोन्हींचं सोडून माझ्या खव्याचं वजन हे जवळजवळ 470 ग्रॅम एवढं आलेलं आहे. म्हणजे ते खवा जो तयार झालेला आहे माझा म्हशीच्या दुधापासून हा अतिशय योग्य प्रमाणात रिकव्हरी मिळाली आहे आणि ते योग्य तयार झालेलं आहे. त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शुगर. शुगर ही किती टाकायची आहे ही सुद्धा काय केलेली मी मोजून घेतलेली आहे. या वाटीचं वजन आणि शुगरचं वजन, वाटीचं वजन वजा करता ही जवळपास 90 ते 100 ग्रॅम एवढी शुगर आहे. तर आता ही शुगर ऍड कशी करायची तर ते आपण पाहणार आहोत. पेढा बनवणार आहे तर पेढ्याचे 2 प्रकार आहेत. या खव्यापासून तुम्ही 2 प्रकारचा पेढा बनवू शकता. एक आहे प्लेन पेढा आणि दुसरा आहे ब्राऊन पेढा. जर आपल्याला प्लेन पेढा बनवायचा असेल तर प्लेन पेढ्यासाठी हा खवा आपल्याला 50 ते 60 डिग्री सेल्सिअस एवढ्या लो फ्लेम वरती काय करायचंय, त्याला अगदी मी दाखवते या पद्धतीने त्याची नीडिंग आणि ब्लेंडिंग करून घ्यायची आहे. ही याच्यासाठी करून घ्यायची आहे की हे नीडिंग आणि ब्लेंडिंग केल्यामुळे त्याचा जो काही एकजीव जो आहे तो एकजीव तयार होईल आणि एकजीव तयार झाल्यामुळे जो फॉर्म पाहिजे ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये अगदी चांगल्या प्रकारचा काय होईल, हा खवा तयार होईल. तर इथे तुम्ही पाहू शकता मी अगदी खूप चांगल्या पद्धतीने त्याची काय केलेली नीडिंग आणि ब्लेंडिंग ही 50 ते 60 डिग्री सेल्सिअस वरती केलेली आहे. याच्याही पलीकडे जाऊन जर तुम्हाला ब्राऊन पेढा आवडत असेल आणि ब्राऊन पेढा तयार करायचा असेल याच खव्यापासून तर तुम्हाला जवळजवळ 80 ते 90 डिग्री सेल्सिअसला काय करायला लागेल, तयार असलेल्या खव्याची ब्लेंडिंग आणि नीडिंग करायला लागेल. ज्यावेळेस तुम्ही 80 ते 90 डिग्री सेल्सिअसला ब्लेंडिंग आणि नीडिंग करणार आहात तर त्याचा कलर चेंज होणार आहे, ब्राऊन कलर होणार आहे. हा तुम्हाला प्लेन व्हाईट दिसतोय कारण आपल्याला प्लेन पेढा बनवायचा आहे. पण जर तुम्हाला ब्राऊन पेढा, जसं आपण म्हणतो कंदी पेढा ब्राउनिश दिसतो, तर त्या पद्धतीचा जर तुम्हाला ब्राऊन पेढा करायचा असेल तर एवढ्या तापमानावरती तुम्हाला कंटिन्युअसली त्याचं ब्लेंडिंग आणि नीडिंग करायला लागेल. आता ही व्यवस्थित नीडिंग झाल्यानंतर तुम्हाला शुगर ऍड करायची आहे. तर ही साखर जी आहे, जो तयार झालेला खवा आहे हा किती आहे ह्याचं वजन केल्यानंतर त्याच प्रमाणामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे. तर साखर किती ऍड करायची, तर हा आता माझा 2 लिटर पासून जवळपास 470 ग्रॅम एवढा खवा तयार झालेला आहे. 470 ग्रॅम वजनाच्या 30 म्हणजे 25 ते 30% तुम्हाला किती गोडी लागणार आहे
इथे 25 ते 30% प्रमाणामध्ये पाहिलं तर मी 100 ग्रॅम काय घेतलेली आहे, शुगर घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला या खव्यामध्ये ऍड करून कंटिन्युअसली पुन्हा बॉईल करायचे जोपर्यंत ही शुगर आणि खवा एकजीव होणार नाही। आणि एकजीव झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीचा पेढा तयार होईल। आणि पेढा तयार झाल्यानंतर आपल्याला थोडासा थंड रूम टेम्परेचरला थंड होऊ द्यायचंय आणि त्याचे एकसारख्या आकाराचे बॉल्स बनवायचे किंवा राऊंड बनवायचे आणि हे सेटअपसाठी 6 ते 8 आवर्स मध्ये फ्रीजमध्ये ठेवायचे। अगदी सुंदर असा पेढा तयार होतो। शुगर ऍड केलेली आहे आणि अगदी म्हणजे कंटिन्युअसली स्क्रॅपिंग करत आहे, हे खाली कुठेही चिकटलेलं नाहीये आणि चिटकू नये किंवा हे पूर्ण एकजीव होण्यासाठी तुम्हाला या पद्धतीने हे काय करायचंय, तयार करायचं आहे। आणि तयार झाल्यानंतर मग आपल्याला त्याचे थंड झाल्यावर बॉल बनवायचा आहे। तर हे अशा पद्धतीने हे शुगर ऍड केल्यानंतरची प्रोसेस आहे। हा आमचा पेढा अगदी छान तयार झालेला आहे आणि तयार झालेल्या पेढ्याचं तुम्ही तुम्हाला हव्या तशा आकाराचे त्याला शेप देऊ शकता। तर तुम्ही आता हे पाहू शकता की आम्ही तयार केलेला जो काही पेढा आहे तो हा अशा प्रकारे तयार झालेला आहे आणि हा प्लेन पेढा आहे। तर अतिशय छान असा घरच्या घरी सुद्धा तुम्ही तयार करू शकता हा पेढा आणि मला नक्कीच रिप्लाय करू शकता। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।